आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. मी स्वाती गोडसे. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. जातीनिहाय आरक्षणाचे राज्य सरकारचे अधिकार काढून घेतले असून केंद्राने 50% मर्यादा शिथिल करावी अशी मागणी पवारांनी केली आहे. देशात सर्वच राज्यांमध्ये 50%पेक्षा अधिक आरक्षण असल्याचंही त्यांनी सांगितलंय. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात जनमत तयार करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे असंही शरद पवारांनी म्हटलंय. तर देशात सर्वच राज्यांमध्ये 50%पेक्षा अधिक आरक्षण आहे असंही पवारांनी म्हटलंय. सोबतच जेवणाला निमंत्रण दिलं मात्र हात बांधून जेवायला सांगत आहेत अशी टीकाही पवारांनी केंद्रावर केली आहे. शरद पवारांचं भाष्य ऐकून मती गुंग झाली आणि खोटं बोल पण रेटून बोल याची प्रचिती आली अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 58 वर्ष तुमचं राज्य होतं, तुमचे हात कुणी बांधले होते का असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केलाय. त्याचबरोबर शरद पवारांच्या सभांच्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पोलखोल सभा घेणार असल्याचंही चंद्रकांत दादांनी म्हटलंय. भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे. मात्र ही यात्रा सुरू होण्याआधीच परळीत मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली. मुंडे समर्थकांनी पंकजा आणि प्रीतम यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आणि या साऱ्या प्रकारावर पंकजा मुंडे चांगल्याच भडकल्याचं बघायला मिळालं. अंगार भंगार घोषणा काय देताय, हे वागणं शोभतं का तुम्हाला, असा प्रकार मला चालणार नाही अशा शब्दांमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना झापलंय. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचीही जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली. या यात्रेत समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न मंत्री जाणून घेत आहेत. तसंच केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशीही संवाद साधत आहेत. कपिल पाटलांची यात्रा ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून प्रवास करणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सिंहगडाची सैर केली. यावेळी स्थानिक महिलांनी राज्यपालांचं औक्षण केलं. यावेळी त्यांनी सर्वात आधी गडावरील टिळक वाड्याला भेट दिली. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची लवकरच नियुक्ती होईल अशी आपल्याला आशा असल्याचं मत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं. भुसावळ नगरपालिकेच्या वतीनं केलेल्या विविध विकास कामांचं लोकार्पण मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये आज पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीला खासदार प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार नमिता मुंदडा यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. तर आगामी निवडणुकांना सामोरं जाण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. धार्मिक स्थळ खुली करण्याच्या मागणीसाठी भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं राज्य सरकारच्या निषेधार्थ औरंगाबादमधील भुवनेश्वर मंदिराबाहेर अभिषेक करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं सरकारनं राज्यातील अनेक निर्बंध उठवली आहेत. मात्र धार्मिक स्थळ बंदच आहेत. त्यामुळे तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंदिराबाहेर अभिषेक करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या संकटानंतर आपल्याला उभं राहायचं असेल तर छोटे छोटे उद्योग उभे करणं खादी ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून शक्य आहे आणि नितीन गडकरींच्या नेतृत्वात याला सुरुवात झाली असून नारायण राणेंच्या हातात धुरा देण्यात आली आहे अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नवी मुंबई पोलीस मुख्यालयात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेण्यासाठी महिला कार्यकर्त्या दाखल झाल्या. मात्र त्यांना रोखण्यात आलं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महिला कार्यकर्त्यांना रोखण्यात आलं. मनसे शहर अध्यक्ष गजानन काळेंवरती गुन्हे दाखल होऊन 6 दिवस झालेत. मात्र गजानन काळेंना अजूनही अटक झालेली नाहीये आणि त्याच संदर्भात 3ही पक्षाच्या महिला कार्यकर्त्या गृहमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. गजानन काळेंवर कारवाई करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. मुंबई पालिकेनं नवीन नियमावली जाहीर केली आहे. उद्यानं समुद्र किनाऱ्यांवरती निर्बंध शिथिल करण्यात आल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळालाय. तर सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत उद्यानं आणि समुद्र किनारे खुले राहणार आहेत. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. 7 हिल्स रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डोंबिवली लसीकरण केंद्रावर गोंधळ झालेला बघायला मिळालाय. डोंबिवली पूर्वेकडील लसीकरण केंद्रावर नागरिकांनी तोबा गर्दी केली. लस कमी आणि लोकांची संख्या अधिक असल्यानं हा गोंधळ झाला. 25 दिवसांनी डोंबिवलीत लस उपलब्ध झाली असून फक्त 150 डोस उपलब्ध झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. केंद्रावर 500हून अधिक नागरिक लसीसाठी रांगेत उभे आहेत.
डोंबिवलीत लोकल प्रवासासाठी प्रवाशांची मोठी रांग बघायला मिळाली। पास काढण्यासाठी प्रवाशांनी तिकीट खिडकीसमोर ही अशी रांग लावली होती। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी डोंबिवलीकरांनी पास काढण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं। पिंपरी शहरातील वाकड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकानं योलो आणि 18 डिग्रीज बार या 2 हॉटेल्समध्ये अचानक छापा टाकला, तेव्हा त्यांना काही तरुणी मद्यपान करत पार्टी करताना आढळून आले। अनेकांकडून कोरोनाविरुद्ध नियमांची पायमल्ली होत असल्याचं दिसून आलंय। पोलिसांनी सर्वांविरुद्ध दंडात्मक कारवाई करत सुमारे ₹1.25 लाख दंड वसूल केला आणि कायदेशीर नोटिसा देऊन त्यांना सोडून दिलं। कल्याणमध्ये 7 वर्षीय चिमुकलीवर सावत्र बापानंच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली। रविवारी रात्री टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडलाय। अत्याचारातील पीडितेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। अत्याचार करणारा हा बाप चिमुकलीला आणि तिच्या आईला वारंवार मारहाण करत असल्याचंही समोर आलंय। दरम्यान या नराधम बापाविरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। अमरावतीच्या फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे यांनी आत्महत्या केली होती आणि आता मृत पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या मित्राची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे ऑडिओ क्लिपमधून समोर आले। 6 महिन्यांपासून पोलीस ठाण्यात जॉईन करून घेत नसल्यानं अनिल मुळे तणावात होते। नोंदणीकृत माथाडी कामगाराला कामावर न घेता इतर राज्यातील कामगारांना कमी पैसे देऊन काम करून घेणाऱ्या कंपनी मालकाचा व्हिडिओ काढणाऱ्या मजुराला कंपनी मालकानं बेदम मारहाण केल्याची घटना MIDC वाळुंज परिसरात घडली आहे। राजू फकीरचंद हिरेकर असं मारहाण झालेल्या मजुराचं नाव आहे। कंपनी मालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय। अहमदनगरमध्ये गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला काही जणांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। या मारहाणीत आरोपी गंभीर जखमी झालाय आणि त्यानंतर पोलिसांनी अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला, तर वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल घेतली असून 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सेल्फीच्या नादात 2 भावांचा मृत्यू झालाय। नागपूरच्या गोसेखुर्द इथली ही घटना आहे। मातीच्या ढिगाऱ्यावरून सेल्फी काढताना पाय घसरल्यानं एक भाऊ वाहत्या पाण्यात पडला आणि त्याला मदत करण्यासाठी दुसरा भाऊ गेला असता तो देखील वाहून गेलाय। यातील एकाचं वय 37 वर्ष असून दुसऱ्या भावाचं वय 31 वर्ष असल्याचं कळतंय। हे दोघेही उमरेड इथले रहिवासी आहेत। नालासोपाऱ्यातील चंदन नाका इथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरचा पहाटे 4च्या सुमारास स्फोट झाला। हा स्फोट नेमका कोणत्या कारणानं झाला हे समजू शकलेलं नाहीये, पण सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं असून या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झालाय। बातमी अकोल्यातून। अकोल्यातील MIDC क्रमांक 4 मधील SK दालमिलमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती। या आगीच्या धुरामुळे दालमिलमधील मजुरांचा श्वास कोंडला गेल्यानं दालमिलच्या दुसऱ्या मजल्यावरून मजुरांनी उडी घेतली, ज्यामध्ये 2 मजूर जखमी झाले। त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले, ज्यामध्ये मिलचं मोठं नुकसान झालंय। पुढील 3 ते 4 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाडा या भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पाऊस पडण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय। बातमी कोकणातून तसंच सातारामधूनही बातमी आहे। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटात 22 जुलैला अनेक ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली होती। मात्र तब्बल 25 दिवसांपासून सातारा जिल्ह्यातल्या 8 गावांचा अजूनही संपर्क तुटलेलाच आहे। रस्ते आणि पूल वाहून गेल्यानं 8 गावांमधले रहिवासी त्रस्त आहेत। सातारा जिल्ह्यातल्या जावळी खोऱ्यातील 16 गावांचा संपर्क तुटला होता। रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं घाटात कोसळलेली दरड तब्बल 15 दिवसांच्या प्रयत्नानंतर हटवली आहे। त्यामुळे 16 पैकी 8 गावांचा संपर्क पूर्ववत झालाय। मात्र सातारा जिल्ह्यात असणाऱ्या 8 गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच असल्याचं कळतंय। शेतकऱ्यांचं पीक विमा प्रकरण आता मुंबई हायकोर्टात पोहोचलंय। नैसर्गिक आपत्तीत नुकसान होऊन देखील पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली नाहीये। त्यामुळे नांदगाव मनमाडचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे। पीक विमा प्रकरणी कोर्टानं विमा कंपनीसोबत केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस बजावली असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली आहे। याचिकेवर पुढील सुनावणी ही 30 ऑगस्टला होणार आहे। बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये पाऊस कमी झाल्यानं पाणीसाठा नियोजनाचं मोठं आव्हान प्रशासनापुढे निर्माण झालं। यंदा पावसानं पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील 24 लहान मोठ्या धरणांमध्ये आज उपयुक्त पाणीसाठा फक्त 56% इतकाच आहे। सोबतच पाऊस कमी झाल्यानं काही ठिकाणी दुबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागली आहे। तर नाशिकमध्ये पिण्याच्या पाण्याला
पहिलं प्राधान्य देण्यात येणार आहे आणि तेवढं पाणी आपण साठवून ठेवलंय, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. सोबतच 50% धरणं भरली आहेत असंही त्यांनी सांगितलंय. नांदेडमध्ये पाऊस नसल्यानं खरीप हंगामातील पिकं धोक्यात आली होती. 20 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं आज अखेर पहाटेपासून हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झालाय. पावसानं दडी मारल्यानं कोरडवाहू जमिनीवरची पिकं सुकण्याच्या मार्गावर होती. अखेर आज पावसाचं पुन्हा आगमन झाल्यानं पिकांना जीवदान मिळालंय. बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प कोरडे आहेत आणि त्यामधून मेहकर तालुक्यातील उतावळी धरण हे 100% भरलेलं असून या प्रकल्पावरून किमान 7 गावांचा पाणी पुरवठा होतो आणि त्यामुळे या गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला असून या प्रकल्पाच्या सुरक्षा भिंतीवरून पाणी वाहत असल्यामुळे गावकरी आणि पर्यटक या धरणामध्ये पोहण्यासाठी पाण्यात उतरत आहेत. कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरू लागलेली आहे आणि त्यामुळे अमरावती जिल्हा पूर्णपणे अनलॉक झाला आणि त्यामुळे मेळघाटातील सातपुडा पर्वत रांगेत बसलेल्या चिखलदरा इथे पर्यटकांनी गर्दी केली आहे. नेहमी पर्यटकांची वर्दळ असलेल्या चिखलदरा इथे लॉकडाऊनच्या काळात शुकशुकाट पसरला होता. मात्र आता पर्यटक परतल्यामुळे स्थानिकांचा रोजगार पुन्हा सुरू झालाय. छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी गाण्यावर फ्लॅशमॉब करण्यात आला. या फ्लॅशमॉबला पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. सतत केलेल्या समाजकार्याची दखल केंद्रीय मंत्रालयानं भुसावळ इथल्या रणजित सिंग राजपूत यांना राष्ट्रीय युवा पुरस्कारानं हा पुरस्कार त्यांना प्रदान करून त्यांनी केलेल्या समाजकार्याचा गौरव केलाय. राजपूत यांचं भुसावळ इथे आगमन झालं आणि यावेळी त्यांच्या मित्रपरिवारानं देखील ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. चंद्रपूरमधील जिवती तालुक्यातील घोडणकप्पी गावाला अखेर रस्ता मिळालाय. गावाला जोडणारा 2 किलोमीटरचा रस्ता कोलाम आदिवासी बांधवांनी श्रमदानातून पूर्ण केलाय. गावाला 74 वर्षांनी मिळालेला हा रस्ता त्यांच्यासाठी स्वातंत्र्याचा खरा अर्थ उमगणारा ठरलाय. नाशिकमध्ये महिला तलाठी कर्मचाऱ्यानं उपजिल्हाधिकाऱ्यांवरती खळबळजनक आरोप केलाय. बदली प्रकरणात पैसे आणि शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप या महिलेनं केलाय. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातल्या येवल्यामधली ही घटना आहे. या महिलेनं थेट आता या संदर्भात कोर्टातही धाव घेतल्याचं बघायला मिळतंय आणि पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकमध्ये नो हेल्मेट नो पेट्रोल असं अभियान पोलिसांनी सुरू केलंय. पेट्रोल पंप चालकांना हेल्मेट शिवाय पेट्रोल न देण्याची सक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी हेल्मेट सक्तीसाठी हा कठोर नियम जो आहे तो लागू केलाय. भंडारा शहरालगत असलेल्या जवाहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा पेट्रोल पंप ठाणा इथे दुकान उघडत असलेल्या ज्वेलर मालकाची दागिने आणि पैसे असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. या बॅगेत जवळपास 75 लाख रुपयांचे दागिने होते. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी आहे अफगाणिस्तानमधून. अफगाणिस्तानमध्ये अराजक सुरू झालं असून काबूल विमानतळावर प्रचंड गोंधळ सुरू आहे. त्यामुळे विमानाचे टायर पकडून इथले लोक देशातून बाहेर जाताना बघायला मिळत आहेत. मात्र विमानातून पडल्यामुळे 3 जणांचा मृत्यूही झालाय आणि याचा काबूल एअरपोर्टवरील एक धक्कादायक व्हिडिओही समोर आलाय. अफगाणिस्तानातून पळून जाण्यासाठी तरुण थेट विमानाच्या इंजिनवरच बसले, परंतु विमानानं उड्डाण करताच अनेक अफगाणी लोक हवेतून खाली पडले असल्याचं समजतंय. अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात किमान 5 जण ठार झाल्याचं वृत्त आहे. देश सोडण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू असताना अमेरिकन सैनिकांनी गोळीबार केला. या गोळीबारात 5 जण ठार झालेत. काबूल विमानतळावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. तालिबान्यांनी काबूलचा कब्जा मिळवल्यावर नागरिकांची स्थलांतरासाठी धडपड सुरू आहे. काबूल विमानतळावर गोळीबार झाल्यावर नंतर कमर्शियल फ्लाईटही रद्द करण्यात आल्या. अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहता अफगाणिस्तानमधील भारतीयांना
मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाची 2 विमानं आपत्कालीन स्थलांतरासाठी तयार ठेवावीत अशा सूचना देण्यात आल्या आहेत। तसंच एअर इंडियानं आपत्कालीन परिस्थितीसाठी कर्मचाऱ्यांनाही तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। बातमी राजकीय वर्तुळातून महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्ष सोडण्याची घोषणा केली। तिकीट वाटप आणि आसाममधील पक्षात दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे त्यांची नाराजी असल्याचं कळतंय। तैमूर आणि जय हे दोघेही अभिनेते व्हायला नको अशी इच्छा करीनाची आहे। जय माझ्यासारखा दिसतो असंही करीनानं म्हटलंय। माझे दोन्ही मुलं सज्जन बनले पाहिजेत, लोकांनी माझ्या मुलांना सुशिक्षित आणि दयाळू म्हटलं पाहिजे अशी इच्छा करीनानं बोलून दाखवली आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।